कबीरांचा कोणताही दोहा घ्या, खूप शिकण्यासारखं. तसे संतांचे कोणतेही अभंग, जो संतांचे अभंग समजला ना, तो मला वाटत नाही इतर काही गाय इतर गाऊ शकत नाही. ज्याला संतांचे अभंग समजले तो इतर गाऊ शकत आणि त्याला सातत्य होतं. सातत्य म्हणजे नित्य ते वाचन आणि ते संपूर्ण जीवन आहे. भगवद्गीता रणांगणावर कोणी कोणाला सांगितली? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर. हीच भगवद्गीता ज्ञानेश्वर माऊलींनी बालवयातच सामान्य लोकांना समजावी म्हणून तिचं मराठीमध्ये भाषांतर अनुवाद केला आणि ते अनुवाद हीच ती भगवद्गीता म्हणजे सार्थक ज्ञानेश्वरी. काही वेगळं नाही, गीता हीच ज्ञानेश्वरी. काम क्रोध लो पर्वत ठारे, काम क्रोध लो पर्वत ठारे, काम क्रोध लो पर्वत ठारे. भाषेला पण खूप महत्व आहे, व्याकरणाला खूप महत्व आहे. काम क्रोध लो पर्वत ठारे, लोभ चोर संगात, लोभ चोर संगात, लोभ चोर
कबीरा सुन मेरे गुनिया क्यों कर